थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण या राशीचे पुढचे काही क्षण तुमचं आयुष्य बदलू शकतात. आज ग्रहांची अशी एक अनोखी चाल सुरू झाली आहे जी वर्षातून एकदाच घडते आणि ज्याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे. आता फक्त कुंभ राशीला तुम्ही अलीकडे खूप संघर्ष केला, लोकांची साथ सोडली, पण आता पैशाची चिंता, नात्यात ताणतणाव, अस्वस्थता, पण आज नशिबाची दिशा बदलणार आहे. होय, अचानक येणारी खुशखबर, अडकलेले काम, घरात सुख समृद्धीचा प्रवेश. जर तुमची राजकुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी सांगितलेला एक संकेत तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये जय महादेव, कारण महादेवांच्या कृपेने हा चमत्कार घडणार आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण जो या भक्त असणार आहे त्याच्यावरती स्वामींची कृपा नक्कीच होणार आहे. अडकलेलं काम पूर्ण होणार. कुंभ राशी एक काम आहे जे तुमच्या मनावर दगडासारखं बसलं आहे. कित्येक दिवस, कदाचित कित्येक महिने तुम्ही त्यासाठी धडपडत आहात. सुरुवातीला तुम्ही खूप उत्साहात होतात, हे काम नक्की होईल, पण असा विश्वास होता. पण जसं जसं वेळ गेला तसं तसं अडथळे वाढत गेले. कधी कागदपत्रांमध्ये अडचणी आली, कधी पैशांचा प्रश्न निर्माण झाला, तर कधी व्यक्तीने शेवटच्या क्षणी साथ सोडली. प्रत्येक वेळी तुम्ही आशेने पुढे पाऊल टाकलं आणि प्रत्येक वेळी काहीतरी तुमचा मार्ग अडवत राहिलं. कधी कधी तुम्हाला असंही वाटत असेल की कोणाची वाईट नजर तर लागली नाही ना, किंवा नशीबच तुमच्या विरुद्ध उभा आहे का. रात्री उशिरापर्यंत जागून तुम्ही विचार केला, मी इतकं मेहनत करतोय तरीही यश का मिळत नाही. मनात निराशा येऊ लागली, आत्मविश्वास ढळू लागला. काही वेळा तुम्ही हार मानायचाही विचार केला, पण तरीही तुमच्यात काहीतरी थोडं, एक छोटीशी आशा होती जी तुम्हाला आता पुन्हा उभं करत होती. आता लक्षात ठेवा, हा संघर्ष व्यर्थ नव्हता. ग्रहांची हालचाल तुमच्या बाजूने फिरत आहे. शनिदेवांनी तुमचा संयम, तुमची प्रामाणिकता आणि तुमची मेहनत पाहिली आहे. जे काम तुम्ही सतत अडत होतं त्यात आता अचानक गती येईल. जो ऑफिसमध्ये फाईल थांबली होती ती आता पुढे जाईल आणि ज्या व्यक्तींकडून उत्तर येत अचानक संपर्क करेल. एखाद्या अनपेक्षित कॉल, एखादी सकारात्मक भेट किंवा एखादा वरिष्ठ व्यक्तींचा पाठिंबा तुमचं काम पूर्णत्वाकडे नेईल. तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल की इतके दिवस जिथे आधार दिसत होता तिथे अचानक प्रकाश कसा पडला. आनंदाची बातमी जाईल. कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, कारण तुमचं मन हे पुन्हा आत्मविश्वासाने भरून जाईल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल, मी हार मानली नाही ना, म्हणून आज हे शक्य झालं. कुंभ राशीचा हा क्षण फक्त एक काम पूर्ण होण्याचा नाही, तर हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. कारण यशानंतर तुमच्यातील भीती निघून जाईल. तुम्हाला जाणवेल की श्रद्धा ठेवली तरीही काहीही शक्य नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न अजून करा, सकारात्मक राहा, कारण अडकलेलं काम आता वेगाने पूर्ण होणार आहे. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, देव कधीच उशीर करत नाही, तो योग्य वेळीच सगळं देतो. नंबर 2 आहे धनलाभाचा जबरदस्त योग. कुंभ राशीच्या पैशाबाबत गेल्या काही काळात तुम्ही खूप ताण वाढला आहे, कारण कायम होत होते पण पैसा टिकत नव्हता. पैसे येत होते पण अचानक खर्च वाढत होता. कधी घरातील गरज, कधी आरोग्याचा खर्च, कधी एखादी अनपेक्षित जबाबदारी, किंवा तुमचं बजेट पूर्णपणे कोलमडलं. तुम्ही मनात विचार करत होतात, इतकी मेहनत करूनही हातात काहीच राहत नाही. काही वेळा अशी परिस्थिती आली की तुम्हाला स्वतःलाच गरजा बाजूला ठेवाव्या लागल्या, कारण आता गृहस्थितीत मोठा बदल होत आहे. धनभावावर सकारात्मक दृष्टी पडत आहे. ज्या पैशाची तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती, अडकलेले कामे, रक्कम, उधार दिलेले पैसे, थांबलेले पेमेंट, ते अचानक मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. एखादा जुना व्यवहार फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना बोनस, इन्क्रिमेंट व अतिरिक्त जबाबदारीमुळे वाढीव उत्पन्न मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना अचानक मोठा ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा अनपेक्षित नफा मिळू शकतो. विशेष म्हणजे हा पैसा फक्त हातात येणार नाही, तर टिकणारही आहे. तुम्हाला पैशाचे योग्य नियोजन करण्याची बुद्धी मिळेल. पूर्वीचे जिथे गोंधळ होता तिथे आता स्पष्टता येईल. घरात आर्थिक स्थैर्याची भावना निर्माण होईल. कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातील पैशाबद्दलची भीती कमी होईल. कुंभ राशीचा हा काळ कधी कधी उशीर होतो पण अन्याय होत नाही. तुमच्या प्रामाणिक आणि मेहनतीचं फळ आता मिळायला सुरुवात होणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
पैसा आला की अहंकार करू नका. थोडी बचत करा, थोडं दान करा आणि देवाचे आभार माना. कारण धनलाभ केवळ योगायोग नाही तर तुमच्या कर्माचं फळ आहे. नातेसंबंधात मोठा बदल. कुंभ राशी तुम्ही बाहेरून खूप मजबूत दिसता, मनाने खूप भावनिक आहात. गेल्या काही काळात नातेसंबंधांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. एखादा गैरसमज, न बोललेले शब्द, तुटलेला संवाद आणि अंतर वाढत गेलं. कारण तुम्ही मनातून खूप काही सांगू इच्छित होतात, पण योग्य वेळ मिळाली नाही. काही वेळा अहंकार आडवा आला तर काही वेळा परिस्थितीने दुरावा निर्माण केला. घरात तणावाचं वातावरण होतं. जोडीदार मतभेद, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी थंडपणा किंवा जवळच्या मित्रांशी तुटलेली मैत्री यामुळे तुमच्या मनात खोलवर वेदना निर्माण झाली. तुम्ही अनेकदा एकटे बसून विचार केला, आपण इतकं वाईट काय केलं, पण उत्तर मिळालं नाही. आता मात्र परिस्थिती हळूहळू बदलत आहे. ग्रहांची ऊर्जा, संवाद वाढणार आहे. ज्या व्यक्तीने तुमच्याशी बोलणं बंद केलं होतं ती अचानक संपर्क करेल. एखादा मेसेज, एखादा कॉल किंवा प्रत्यक्ष भेट आणि गैरसमज दूर होण्यास सुरू. मनातील राग वितळेल. जे शब्द आधी बोलले गेले होते ते आता स्पष्टपणे बोलले जातील. विशेषत म्हणजे वैवाहिक जीवनात सुधारणा होण्याची संकेत आहेत. जोडीदाराकडून अपेक्षित साथ आणि समजूत मिळेल. प्रेम व्यक्त होईल. जे नातं तुटण्याच्या मार्गावर होतं ते आता पुन्हा मजबूत होईल. कुटुंबात आनंदाचे क्षण वाढतील. एखादी छोटीशी कौटुंबिक आनंद वार्ता घरात हसू आणेल. कुंभ राशी तुमचं मन स्वच्छ आहे. तुम्ही कोणाचं वाईट विचार करत नाही. म्हणूनच आता नशीब तुमच्यासाठी नात्यांमध्ये गोडवा परत आणत आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेम व्यक्त करा. माफी मागायची असेल तर मागा, माफ करायचं असेल तर करा. पण येणारा काळ तुमच्या नात्यांना नवसंजीवनी देणार आहे. करिअर आणि व्यवसायात मोठी उडी. कुंभ राशी, गेल्या काही काळात तुम्ही कामाच्या बाबतीत खूप संघर्ष केला आणि मेहनत प्रचंड केली, पण त्याला योग्य मान्यता मिळाली नाही. ऑफिसमध्ये तुमचं काम इतरांनी वापरलं, पण कौतुक दुसऱ्याचं झालं. वरिष्ठांकडून अपेक्षित प्रशंसा मिळाली नाही. काही वेळा तर तुम्हाला असंही वाटलं की तुमची कदरच होत नाही. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही परिस्थिती सोपी नव्हती. ग्राहक, कमी पेमेंट, उशिरा व जास्त कमी नफा. पण आता वेळ बदलत आहे, कारण तुमच्या करिअरच्या घरावर सकारात्मक गृहदृष्टी पडत आहे. अचानक एखादा मोठा प्रोजेक्ट तुमच्याकडे येऊ शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची घरात शांतता परत येईल. मनातील भीती दूर होईल. तुम्हाला पुन्हा ऊर्जा, आत्मविश्वास, सकारात्मक जाणवेल. विशेष म्हणजे या काळात तुमचे तंत्रज्ञान शक्ती ही वाढेल. तुम्हाला कोण तुमचं खरं आहे आणि कोण तुमच्या फक्त स्पर्धासाठी जवळ आहे हे स्पष्टपणे कळेल. चुकीच्या लोकांसाठी अंतर ठेवण्याची ताकद मिळेल. आध्यात्मिकतेकडे तुमचं ओढ वाढेल. जर प्रार्थना, ध्यान यामुळे मन शांत होईल आणि निर्णय अधिक योग्य ठरतील. कुंभ राशी, आता तुमच्यावर कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव राहणार नाही, कारण तुम्ही एक नवीन ऊर्जा टप्प्यात प्रवेश करत आहात. हा काळ तुमच्या आत्मबलाचा आहे. फक्त एक छोटा उपाय लक्षात ठेवा. दर सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. विश्व तुमच्या बाजूने उभे आहे. आता तुमचं संरक्षणही आहे. प्रगतीचा मार्गही खुला आहे, कारण आज जे ऐकलं ते साधं भविष्य नाही. हा तुमचा आयुष्याचा वळणबिंदू आहे. संघर्ष संपत चाललाय. अडकलेले कामं पूर्ण होत आहेत. धनलाभाचे दरवाजे उघडत आहेत. नात्यांमध्ये गोडवा परत येत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावर आता दैवी संरक्षण आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा नशीब साथ देऊ लागते तेव्हा परीक्षा देखील मोठी असते. म्हणून नम्र राहा, संयम ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. हा काळ तुमचं नाव उंचावणार आहे. जे लोक तुमच्यावर शंका घेत आहेत तेच आता तुमचं कौतुक करतील. ज्यांनी साथ सोडली तेच पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत. या राशीचा तुमचा सुवर्ण क्षण आता सुरू झालेला आहे. लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अंधार कायमचा ठेवत नाही. आता प्रकाश तुमच्या घरात प्रवेश करत आहे. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवलेलं आहे. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. तुम्ही या राशीच्या जातकांचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरकसुद्धा पडला आहे. तरी आपण एखादा वापरून पहा. यामुळे शनिदेव महाराजांचा तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. जर तुम्ही या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद.